लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे। लाडक्या बहिणीच्या नावाखाली नांदेडमध्ये भाजपची सदस्य नोंदणी सुरू आहे। हा आरोप आता महिलांकडून केला जातोय। लाडक्या बहिणीला 2100 रुपये येणार असं सांगितल्यानं महिलांनी भाजपच्या सदस्य नोंदणी केंद्रावरती गर्दी केली। मात्र एकंदरीत लाडकीच्या नावाखाली भाजपची सदस्य नोंदणी सुरू आहे असा गंभीर आरोप केला जातोय। येणार आहे म्हणून केवायसी मागायली, आधार कार्डचे मोबाईल नंबर घेऊन या म्हणून मला बोलवलं म्हणून आम्ही आलो। ते विचारलं तर पुरी काही सांगत नाही गेला। पुरीला विचारलं मी कशासाठी आहे, नेमकं काय आहे, पैसे आले नाही त्यांना पण करायचं का म्हणल्यानं मला उद्या सांगतो असं। मात्र आता खरंच या लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार हाच प्रश्न आहे। यानंतर बातमी पुढे महत्त्वाची आहे आणि इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहे वेगवान स्वरूपात। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात जन आक्रोश मोर्चा निघाला। पुण्यातील लाल महालापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबियांसह भाजप आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील सहभागी झाले। पुण्यातल्या सकल मराठा मोर्चात वाल्मिक कराडच्या फोटोला आंदोलकांनी जोडे मारले। आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी यावेळेस केली। पुण्यातील आक्रोश मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मोर्चात सहभागी झाले। आरोपींना लवकरात लवकर पकडून फासावर लटकवा अशी मुख्यमंत्री भावाला लाडक्या बहिणीची विनंती आहे असं देशमुख यांच्या बहिणीनं म्हटलं। आम्हाला न्याय द्या अशी साथ देशमुखांची मुलगी वैभवी हिनंही घातली। सरपंच हत्या प्रकरणात निर्धारानं कारवाई सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करणार असंही ते बोलले। सरपंच हत्या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या। मात्र या 8ही आरोपींना वेगवेगळ्या पोलीस कोठडीमध्ये डांबण्यात आलं। 8ही आरोपींना एकत्रित ठेवल्यास तपासावर त्याचा परिणाम होण्याची भीती आहे। पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कटही आखला जाऊ शकतो, म्हणूनच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। सरपंच हत्या प्रकरणात आता बीडच्या पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी एक मोठी कारवाई केली। बीडच्या 4 पोलीस अधीक्षकांच्या बदल्या देखील करण्यात आलेल्या आहेत। सध्या आपण बघतो बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांचं हत्येचं प्रकरण हे अतिशय मोठ्या प्रमाणात गाजतोय। मात्र त्यांच्या हत्येचा कट हा एप्रिलमध्येच रचण्यात आलेला होता। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हा गंभीर आरोप केलाय। SIT मध्ये वालू काकाचे चालू बाबा सामील झाल्यात असं देखील धस म्हणाले आणि त्यांनी थेट वाल्मिक कराड याच्यावरतीच निशाणा साधला। पाहूया धस नेमकं काय म्हणताय। तुम्ही जर म्हणले जोहार तर जोहार करतो बरं का, पण ज्यांचे यांचे कोणाची प्रॉपर्टी जिथं कुठं दिसेल फक्त कळवा। वालू काका येथे आला, 100 अकाउंट सापडलेत वालू बाबाचे। 100 अकाउंट सापडलेत। 50 अकाउंटच्या पुढं ईडी कडे चौकशी जाती। मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, हे जे अकाउंट सापडलेले त्याचं स्पेशल ईडी कडे जाऊ द्या, एवढेच हात जोडून पाया पडून विनंती करतो। संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या SIT मध्ये महेश विघ्ने या पोलीस उपनिरीक्षकाची नेमणूक झाली आहे। पण याच महेश विघ्नेचे वाल्मिक कराड सोबतचे फोटो समोर येत आहेत। दोघांचे कमरेत हात घालून फोटो आहे। तुम्ही चौकशी करणार काय असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी आता केलाय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील SIT बरखास्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली आहे। जे लोक वाल्मिक कराडला रोज नमस्कार घालतात ते लोक निष्पक्षपणे चौकशी करूच शकत नाही असं दमानिया म्हणतात। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरती आता देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी करू नये, आम्ही कोणत्याही दोषीला सोडणार नाही असं फडणवीस म्हणतात। बीड प्रकरणात टोकाची भूमिका नको ही सावध भूमिका शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली। एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधक आक्रमकपणे करतायत, तर त्याच वेळी जयंत पाटील यांची मात्र सावध भूमिका चर्चेचा विषय बनली आहे।
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे यांना धमकी दिली. लक्ष्मण हाके आणि जरांगे यांच्यामध्ये मात्र जुंपली. जरांगे घरात घुसायची भाषा करतात, त्यांच्या धमकीला आम्ही घाबरणार नाही असा इशारा हाकेंनी दिला. धनंजय मुंडेंनी लक्ष्मण हाकेंना बोलायला सांगितलं असा आरोपही यावेळी जरांगेंनी केला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवल्यानं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना धमकीचे कॉल आले असं कळत आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून धमकी आली आहे असा दमानिया यांनी आरोप केलाय. भाजप आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. हा गंभीर आरोप आमदार अमोल मिटकरींनी केला. महायुतीमध्ये दरी निर्माण झाली, त्याला सुरेश धसच जबाबदार असं देखील मिटकरी म्हणाले. धनंजय मुंडेंवर अजितदादांनी कारवाई करण्याची मागणी करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाणांनी टीका केली. धस यांना मुख्यमंत्र्यांनी आवर घालावा अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरातल्या ग्रामपंचायती 9 जानेवारीला बंद असतील. सरपंचांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्याची मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेने केली आहे. 9 जानेवारीला सरपंच देशमुख यांना प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. मंत्रिपद नाकारलं त्यामुळे आता छगन भुजबळ नाराजच आहेत. नाराज आहे हे रोज सांगू का असं भुजबळ म्हणताय. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि अजित पवार निर्णय घेतील असंही भुजबळ म्हणाले. भाजपने राज्यात विरोधी पक्षच ठेवलेला नाहीये ही टीका माजी आमदार बच्चू कडूंनी केली आहे. भाजपशिवाय आता या राज्यात आणि देशात काही होऊ शकत नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याप्रमाणे विरोधक ठेवायचे नाही असा आरोप कडूंनी केला आहे. ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटाला खिंडार पडलं. सर्व जिल्हा प्रमुख नगरसेवकांचं शिंदेंच्या सेनेत पक्षप्रवेश बघायला मिळाला. पालघर, मुरबाड, नवी मुंबई आणि धुळ्यातील कार्यकर्त्यांच्या शिंदेंच्या गटात प्रवेश पाहायला मिळतोय. एका क्रिकेट सामन्याचा शुभारंभ करण्यासाठी अजित पवार गेले असता त्यावेळेस त्यांनी बॉलिंग करण्याचा आनंद लुटला. बारामतीमधील आंबेडकर स्टेडियमवर विविध क्रिकेटचे सामने होतात आणि या स्पर्धेच्या शुभारंभाच्या निमित्तानं अजितदादांनी गोलंदाजीचा आनंद घेतला. पाहुयात एक ब्रेकिंग न्यूज. भाजपचे माजी खासदार रमेश बिधुडी यांनी प्रियंका गांधी यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलं. रस्त्यांबाबत उदाहरण देताना बिधुडी यांची जीभच घसरले. विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर अखेर भाजपचे माजी खासदार रमेश बिधुडी यांनी प्रियंका गांधी यांची माफी सुद्धा मागितली आहे. कालकाजी भी सुधार कैंप के सामने वाली, बराबर वाली, अंदर वाली सारी की सारी सड़कें प्रियंका गांधी के गाल जैसे जरूर बना देंगे. फिर भी अगर मेरे इस बयान से कोई व्यथित है, किसी को दुख पहुंचा है, तो मैं हृदय से इस बात के लिए अपने शब्द वापस लेते हुए खेद प्रकट करता हूं और इस बात के लिए मैं दुख प्रकट करता हूं. आणि यानंतर इतरही काही राज्यभरातल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा. वाशिम जिल्ह्यातील काही शेतकरी मोहरी पिकाची लागवड करतायत, मात्र दाणे भरण्याच्या अवस्थेत मोहरीवरती मोठ्या प्रमाणात मावा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. उत्पादन घटण्याची चिंता शेतकऱ्यांकडून सध्या तरी व्यक्त केली जाते. अहिलानगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाचे लिलाव झाले. यामध्ये 1 नंबर लिंबाला अवघा 5,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. बाजार समितीच्या आवारात 24 क्विंटल लिंबाची आवक झाली. यवतमाळमध्ये सोयाबीनचे भाव गडगडले. शेतकऱ्यांची पावलं हमीभाव केंद्राकडे वळले. सोयाबीन आवक पाहता 2 लाख नग बारदानानं न आल्यास आता सोयाबीन खरेदीला ब्रेक लागण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवीन संकटच उभं राहण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यात सततच्या वातावरण बदलानं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. शेतकऱ्याने 2 एकर संत्रा बागेत आंतरपीक म्हणून टरबुजाची लागवड केली. मल्चिंग पेपर अंथरून टरबुजाचं पीक घेण्यात येत आहे. येवला तालुक्यातल्या हडप सावरगाव या ठिकाणी शेतकऱ्यांना साठवलेल्या 20 ट्रॉल्या मक्याच्या चाऱ्याला शॉक सर्किटमध्ये आग लागल्या. अगोदरच बदलत्या वातावरणाचा फटका पिकांना बसला, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यातच आता चारा जळून खाक झाला, त्यामुळे शेतकरी हताश झालाय.
अमरावतीमधल्या भातकुली तालुक्यात 4 एकर तुरीचं पीक जळून खाक झालं. अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची प्राथमिक माहिती आहे. शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय आणि प्रशासनानं मदत करण्याची मागणी सुद्धा केली जाते. तिकडे धुळ्यात उन्हाळ कांदा लागवडीला आता सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय आणि विहिरींच्या पातळीत वाढ झाली आहे. यंदा 20% लागवडीचं क्षेत्र वाढलं आणि शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा लागवडीला सुरुवात केली. महिला मजुरांना रोजगाराची संधीही निर्माण झाली आहे. नंदुरबारमध्ये अक्कलकुवा या ठिकाणी 29 हेक्टरवर शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. स्ट्रॉबेरीचं उत्पादन चांगलं येऊ लागलंय, मात्र बाजारपेठ उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्याच्या कडेला आणि घरोघरी जाऊन स्ट्रॉबेरीची विक्री करावी लागते. शासनानं मदतीचा हात द्यावा ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. लातूरच्या रेणापूरमध्ये बोगस पीक विमा भरल्याचं प्रकरण समोर आलं. 200 शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर पीक विमा भरल्याचं उघड झालंय. हा संपूर्ण पीक विमा बीडच्या बँकेत भरल्याचं सांगितलं जात आहे. बर्ड फ्लूमुळे नागपूरमध्ये आता 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला. नागरी वस्त्यांवरती हल्ला करत असल्यानं या तिन्ही वाघांना बंदिस्त करण्यात आलं. चंद्रपूरमध्ये त्यांच्यावरती उपचार झाले आणि नंतर त्यांना नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला. वर्धेच्या आर्वीमध्ये चराई करून आलेल्या जनावरांना विषबाधा झाली आहे. 11 जनावरांचा यामध्ये मृत्यू झालाय. जवळपास 150 प्राणी आजारी पडलेत. जनावरांना चाऱ्यातून विषबाधा झाल्याचं समोर आलं. या घटनेत पशुपालकांचे लाखोंचे नुकसान झाले आणि आर्थिक मदतीची मागणी सुद्धा केली जाते. मोहोळ या बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या एसटी बसने अचानक पेट घेतला. बसमधील इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे हा प्रकार घडला. या आगीत सर्व बस जळून खाक झाली. कोणती जीवितहानी मात्र झालेली नाही. अहिल्यानगर शहरातल्या VRD जवळ चालत्या कारला आग लागली. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. अग्निशमक दलाने आग आटोक्यात आणलेली आहे. पिंपरी चिंचवड या शहरामध्ये एका खासगी लक्झरी बसला आग लागली, तर चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी सुखरूप बाहेर पडले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलानं वर्तवला. वाशिमच्या रिसोड शहरात रात्री चोरी झाली, मात्र सकाळी त्याच दुकानात आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे चोरट्याने दुकानाला आग लावली तर नाही ना असा संशय दुकान मालकानं व्यक्त केला. मात्र आग लावली की लागली हे आता पोलीस तपासातच समोर येणार आहे. वाशिमच्या कारंजा दारवा मार्गावर सोमठाणा घाटात 2 ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झालेला आहे. पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारचा अपघात झालाय, तर चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे हा अपघात झाला. अपघातात दोघांचा मृत्यू झाला. 2 जण गंभीर जखमी झाले. सायन पनवेल महामार्गावरील जुईनगर जवळ 4 ते 5 गाड्यांचा अपघात झाला. डंपरने 3 वाहनांना मागून धडक दिली आणि त्यामुळे अपघात झाला. या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय आणि 3 गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये चोरट्यांनी SBIच्या ATM वरती दरोडा टाकला. 18 लाखांची रोकड थेट लंपास केली. या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. पाहुयात या क्षणाची मोठी बातमी. परळीमध्ये आता सुरेश धस, मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे. परळीमध्ये वंजारी समाज आक्रमक झालेला आहे. धनंजय मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं मनोज जरांगे यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. परळी पोलीस ठाण्यात जरांगे पाटलांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय. गेल्या 3 तासांपासून पोलीस ठाण्याबाहेर सुरू असलेलं हे आंदोलन आपण आता या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय. मुंडेंबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं जरांगेंवरती गुन्हा दाखल करण्यात आला. OBC
समाज एकवटलेला आहे. एकंदरीत आपण पाहिलेलं होतं लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये चांगलीच जुंपलेली होती आणि आता त्याच पार्श्वभूमीवर परळीमध्ये वंजारी समाज आक्रमक झालेला आहे. मुंडेंबद्दल जरांगेंनी घरात घुसण्याची भाषा केलेली होती आणि त्यानंतरच आता हा संपूर्ण समाज रस्त्यावर उतरला. पोलीस ठाण्याबाहेरच हे आंदोलन सुरू करण्यात आलं. साधारणतः गेल्या 3 तासांपासून हे आंदोलन सुरूच असल्याचं आपण पाहू शकतो. यामध्ये केवळ मनोज जरांगे पाटील यांचंच नाव नाही तर सुरेश धस यांचं देखील नाव आहे. खरं तर सुरेश धस यांनीच या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वात आधी काही मोठी विधानं केलेली होती आणि धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केलेला होता. धनंजय मुंडे यांचा आका असाही उल्लेख या संपूर्ण प्रकरणामध्ये धस यांनीच केलेला. तर अंजली दमानिया यांचं देखील नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये अग्रेसर आहे. साक्री तालुक्यात पोलिसांनी अवैध दारू संदर्भात मोठी कारवाई केली. या कारवाईमध्ये घराच्या बाहेर उभ्या असलेल्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा भरून ठेवण्यात आला. याबाबत आता पोलिसांना माहिती मिळाली आहे. छापा टाकत दारूचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. मेरीकॉम फेम अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला झालाय. मुंबईमधल्या वर्सोवामधली ही घटना. राघव तिवारी असं या अभिनेत्याचं नाव आणि या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राघवला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मावळच्या नवला कुंबरे या गावातून 3 बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आलं. मागील 6 महिन्यांपासून हे बांगलादेशी नागरिक वास्तव्यास होते. या इसमाकडे कागदपत्रांची पडताळणी करताना त्यांच्याकडे बांगलादेशमधील रहिवासी पुरावे मिळाले. त्यानंतर पोलिसांनी आता या तिघांनाही बेड्या ठोकल्या. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून 5 दिवसांचं चोरलेलं बाळ शोधण्यात यश आलं. या प्रकरणी सपना मराठे नावाच्या महिलेला अटक झाली आहे. बाळ चोरणारी ही महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. कुडाळ तालुक्यामध्ये अनधिकृत वाळू उत्खननावरती आता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन कारवाई केली. सोनवणे नदीपात्रामध्ये वाळू उत्खनन करणाऱ्या 2 होड्यांवरती कारवाई करून पाण्यात त्यांना बुडवण्यात आलं. नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे नांदेडच्या बिलोली शहरातील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणी पुरवठ्याची पाईपलाईन असून देखील नागरिकांना पाणी विकत घ्यावं लागतंय. त्यामुळे तात्काळ पाणी टंचाई दूर करा अन्यथा घागर मोर्चा काढू असा इशारा नागरिकांनी दिलाय. नाशिकमधल्या मालेगाव शहरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामांमुळे धुळीचं प्रमाण वाढलं. रस्त्यांची कामं संथ गतीने सुरू आहे त्यामुळे नागरिकांना धुळीतून जावं लागतंय. रस्त्यांची कामं तातडीने करावी ही मागणी सध्या तरी नागरिकांकडून केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. पंढरपूर जवळच्या उपरी गावात दलित स्मशानभूमीमध्ये स्थानिकांनी अतिक्रमण केलं असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. तर स्मशान मुक्त करावं यासाठी दलित समाजाच्या वतीने स्मशानभूमीमध्ये 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूची दहशत पसरलेली पाहायला मिळते आणि या नव्या व्हायरसने हाहाकार सुद्धा माजवलेला आहे. त्यामुळे चीनमधील हॉस्पिटल हाऊसफुल झालेत. या नव्या व्हायरसवर कोणती लसही नाही, कोणतं अँटीबायोटिक सुद्धा नाही. HMPV विषाणूवरती प्रभावी कोणतंच औषध उपलब्ध नाही. चीनमध्ये पुन्हा एकदा 5 वर्षांआधीची कोरोनासारखी परिस्थिती दिसते. स्मशानभूमीमध्ये रांगा लागल्या आहेत. हजारो माणसं उपचाराविना मरण पावतायत. अगदी तशीच परिस्थिती सध्या चीनमध्ये आहे. आता चीनी रुग्णालयातील व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत. चीनमध्ये नव्या HMPV व्हायरसने थैमान घातलं आणि या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं. भारत सरकारने जागतिक आरोग्य संघटनेकडून सर्व अपडेट्स मागवले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची त्या संदर्भात महत्त्वाची बैठक शनिवारी पार पडली. कोरोनासारख्या असलेल्या या विषाणूच्या प्रतिबंधासाठी भारत तयार असला तरी देखील त्याची काळजी घेण्याची गरज आहे. लहान मुलं, वयोवृद्ध, ज्यांना दमा, अस्थमासारखे त्रास आहेत अशांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. नव्या विषाणूची लागण होऊ नये म्हणून आरोग्य विभागानं काळजी कशी घ्यावी यासाठी सूचना देण्यात आल्या. मास्क वापरा, सतत आपले हात स्वच्छ करा, इतरांशी संपर्क टाळा, परदेशातून येणाऱ्यांपासून 4 हात लांबच राहा असं म्हणत लहान मुलांची विशेष काळजी घेण्यासही सांगितलं जात आहे.
चीनमध्ये पसरलेल्या कोरोनासारख्या नवीन व्हायरसने भारताचं टेन्शन वाढवलं. लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी धोकादायक असणारा हा विषाणू केरळमधून संक्रमित होण्याच्या जास्त शक्यता आहे. त्यामुळे केरळच्या नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. पिंपरी चिंचवड या ठिकाणी एका तरुणानं वाहतूक पोलिसाला टेम्पो चालकाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. टेम्पोवर टाकलेल्या जुन्या पावतीच्या वादावरून सहाय्यक पोलीस फौजदाराला मारहाण केली. मारहाणीची दृश्य सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. गुजरातच्या पोरबंदर तटरक्षक विमानतळावरती एक मोठी दुर्घटना घडली. कोस्टगार्डच्या ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या घटनेत 3 जणांचा मृत्यू झालाय तर 2 जखमी झाल्याची माहिती आहे. ट्रेन इंजिनाच्या छतावर झोपून तरुणानं जीवघेणा प्रवास केला. हा व्हिडिओ बांगलादेशमधील असल्याचं सांगितलं जात आहे. या धोकादायक प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल झालाय. काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. काश्मीर आणि चिनाब खोऱ्यामध्ये मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी होण्याचा इशारा आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक प्रवास टाळा, हे आवाहन प्रशासनानं केलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये कडाक्याची थंडी आहे. हवामान खात्यानं आज शिमला, किन्नौर, लाहौल आणि स्पीती, चंबा, कांगडा, कुल्लू आणि मंडीमध्ये सुद्धा बर्फवृष्टी आणि पावसाचा अलर्ट दिलाय. 7 जानेवारीपर्यंत सखल भागात पावसाची शक्यता आहे. 8 जानेवारीला मात्र हवामान निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांचा बेपत्ता असलेला नातू सुमित गुट्टे मनमाडमध्ये सापडला. रिक्षातून जात असताना अचानक बेशुद्ध झालो. त्यानंतर पुण्यातून आपण मनमाडमध्ये कसे आलो याची कल्पना नाही, असं सुमितने सांगितलं. चंद्रपूर जिल्ह्यातील इरई या परिसरामध्ये स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन झालं. साधारणपणे 350 प्रकारचे पक्षी दिसत आहेत. स्थलांतरित पक्ष्यांचे 2 प्रकार आहेत. भारतातल्या भारतात स्थलांतर करणारे आणि परदेशातून भारतात हिवाळ्यात येणारे असे हे 2 प्रकार आहेत. प्रयागराजमध्ये येत्या 13 तारखे रोजी पौष पौर्णिमा स्नानानं महाकुंभमेळ्यास प्रारंभ होईल. या कुंभमेळ्यात 40 कोटी भाविक सहभागी होणार आहे आणि त्यांच्यासाठी 30,000 रेल्वे शिवाय 200 चार्टर्ड विमान सोय करण्यात आलेली आहे. प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी साधू आणि महंत प्रयागराजमध्ये येण्यास सुरुवात झाली. आसामच्या कामाख्या पीठातून 57 वर्षीय गंगापुरी महाराज यांची सध्या चर्चा रंगली आहे. 3 फूट 8 इंच उंची असलेल्या या महाराजांना छोटू बाबा असं म्हटलं जातं. गेल्या 32 वर्षांपासून त्यांनी आंघोळ केली नाहीये असंही सांगितलं जातं.